मार्किंग केलेलं आहे तिथे तुम्हाला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही की कटोरीला किती छान पफ आलेला आहे। नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण 2 पीस कटोरी ब्लाउज बघणार आहोत आणि माप तुम्हाला दिसतात। हे एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। तर सर्वात आधी जेव्हा आपण 2 पीस कटोरी ब्लाउज आखायला घेतो तेव्हा आपल्याला आधी कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं असतं आणि त्यावरती आपण 2 पीसचं वाढवून घेत असतो। तर 2 पीस मध्ये तुम्हाला एक एक्स्ट्राचं काम करायचं आहे की घडी थोडीशी कागदाची जी आहे ती मोठी घ्यायची आहे आणि इथे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि या रेषेच्या पलीकडे आपल्याला सगळी माप टाकायची आहेत। तर सर्वात आधी आपण उंची टाकून घेणार आहोत। उंची आहे 15, तर उंची अधिक अर्धा इंच मी इथे मार्किंग करून घेणार आहे। त्यानंतर मुंढा खोली आपल्याला घ्यायची आहे 5.5 इंच, 38 छातीसाठी 5.5 इंच। त्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे। टक्सचं माप दिलेलं आहे 10 इंच। तर इथे मी तुम्हाला एक चार्ट दाखवते। तर या चार्टनुसार तुम्ही बघा की 38 छातीसाठी उंची 14 घ्यायची आहे आणि टक्स जो आहे तो 10.5 इंच घ्यायचा आहे। तर इथे मी 10.5 इंच टक्स घेणार आहे आणि उंची जी दिलेली आहे तीच घेणार आहे। तर टक्स अधिक अर्धा इंच सेम माप इथे टाकून मी सरळ रेषा ओढून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की जी उंची आहे ब्लाउजची ती 1 इंच जास्त आहे, ठीक आहे। तर आपल्याला योगपट्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे। तर जर आपण 2.5 इंचाची योगपट्टी इथे घेतली समजा, तर काय होईल की टक्सच्या खाली हे जे माप आहे जेव्हा आपण कटोरी कट करू तेव्हा या खाली अजून एक्स्ट्राचं येतं आणि मग कटोरी खूपच जास्त मोठी होईल। त्यासाठी तुम्हाला हा चार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे। तर खाली मी काय करणार आहे की 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे, म्हणजे 14 इंच उंची घेणार आहे आणि मग योगचं माप हे टाकून घेणार आहे। तर बघा इथे काय आहे 15.5, तर मी 14 अधिक अर्धा म्हणजे इथे येणार। ठीक आहे, इथे मी फक्त 2 पॉइंट दिले आहे। रेष जर मी इथे आखली तर खूप जास्त कन्फ्युजन होईल, म्हणून मी तसं करत नाहीये। ठीक आहे, तर इथे 1 इंच असं ठेवून ही योगपट्टी झाली। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सांगितलंय की टक्स लाईनच्या खालीच योगपट्टी ही नेहमी आली पाहिजे। तर ही जी योगपट्टी ती आपल्याला खाली सरकवून अशी घ्यायची आहे। ठीक आहे, अर्धा इंच खाली सरकवलेली आहे आणि आता आपण ही योगपट्टी मार्क करून घ्यायची आहे। जर कस्टमरला 14 इंच उंची ओके वाटत असेल तर तुम्ही 14 इंच घ्या आणि ॲज इट इज मग तुम्ही कटिंग करू शकता। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथे मागचा गळा किती दिलेला आहे तर 10 इंच आहे मागचा गळा आणि छातीचं माप आहे 38 इंच। ठीक आहे, तर इथे बघा जर छाती 38 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर शोल्डर हे आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे। तर हे केव्हा घ्यायचं आहे तर मागचा गळा 8 इंचापेक्षा जास्त असेल तर मागचा गळा आहे 10 इंच आणि छाती आहे 38, त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत 5 इंच। जर हे अस्तरचं ब्लाउज असेल तर तुम्ही 5.25 इंचापर्यंत हे शोल्डर घेऊ शकता। तर मी इथे अस्तरचं ब्लाउज आहे असं समजून 5.25 इंच शोल्डर टाकते आणि मुंढा खोलीच्या रेषेवर सुद्धा 5.25 इंच शोल्डर आणि एक चौकोन आखून घ्यायचा आहे। त्यानंतर मुंढा खोलीच्या रेषेवरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचं माप आहे 38, 38चा चौथा आहे 9.5। ठीक आहे, तर 9.5 मी इथे माप टाकणार आहे। याच्यात आपल्याला लूजिंग द्यायचं नाहीये कारण की मागचा गळा खूप मोठा आहे त्यामुळे व्यवस्थित बसतं। तर जेव्हा 8 इंचापेक्षा जास्त गळा असतो मागचा तेव्हा तुम्हाला फक्त छातीचा चौथा टाकायचा असतो। इथे आपल्याला कमरेचा चौथा टाकायचा आहे। कमरेचं माप आहे 35, तर 35चा चौथा किती येणार तर 36चा चौथा किती 9 वजा पाव इंच म्हणजे 9.25 अधिक 1 9.10 इंच इथे आपल्याला माप टाकायचं आहे कमरेचं। त्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। तर ही जी रेष आहे आपली फिटिंगची ही तुम्ही बघू शकता, ही अशी थोडी तिरपी येते आहे। नेहमी आपली जी रेष आहे फिटिंगची ती कशी येते अशी येते। ठीक आहे, पण इथे या मापामध्ये छाती आणि कमरेमध्ये 3 इंचाचा फरक आहे, त्यामुळे कमरेच्या चौथ्यामध्ये आपण 1 मिळवलं त्यामुळे हे इकडे सरकलंय।
तर जेव्हा आपण मागचा डाच घेऊ मागच्या भागावरती, तेव्हा हे परत 1 इंच या बाजूला सरकून जाणार आहे आणि तुमची फिटिंग बरोबर अशी येईल. त्यामुळे असं जरी तिरकस माप आलं तरी घाबरून जायचं नाही, आपलं काम आखायचं आणि शिवायचं सुरू ठेवायचं. तर आता आपल्याला मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर नेहमीप्रमाणे मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार हे मार्जिन सोडून आपल्याला हे जे अंतर आहे त्याचा निम्मे घ्यायचा. इथून 1 इंच आत घ्यायचं. 8च्या पुढे आहे मागचा गळा म्हणून 1 इंच घ्यायचं शोल्डरकडे, वरती रेष जोडायची. त्यानंतर इथे अर्धा इंच आणि इथे पाऊण इंच. हा झाला मागच्या मुंड्याला अर्धा इंच आणि पुढच्या मुंड्याला पाऊण इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 पीस कटोरी करण्यासाठी आपल्याला आधी कटोरीचं मार्किंग करायचं आहे आणि इथे 2 इंच सोडून द्यायचं आहे. तर आता इथे बघा शोल्डर पट्टी जी आहे ती यांनी 1.5 किंवा 2 सांगितलेली आहे. तर इथे तुम्हाला जेवढी पण शोल्डर पट्टी घ्यायची असेल तुम्ही 3, 4 सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी तुम्हाला इथून माप टाकायचे. तुम्हाला गळा रुंदी घ्यायची नाही. म्हणजे या पद्धतीमध्ये मी जी सांगते आहे त्या पद्धतीमध्ये गळा रुंदीही घ्यायची नसते. तर इथून शोल्डरपासून अलीकडे तुम्हाला शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच माप हे घ्यायचं असतं. मग जर तुम्हाला 3 इंच शोल्डर पट्टी हवी असेल तयार तर 3 अधिक अर्धा घ्यायचा. आता इथे मी 1.5 इंच शोल्डर पट्टी तुम्हाला दाखवते. तुम्हाला 2 घ्यायची तर तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता. तर तयार शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच म्हणजे इथे किती येणार हे 2. पण एक लक्षात ठेवा की शिवताना तुम्हाला इथे बरोबर पाव इंचावरतीच फिटिंग करायची आहे आणि गळ्याला सुद्धा बरोबर पाव इंचावरच फिटिंग करायची आहे. तरच ही 1.5 इंच शोल्डर पट्टी येईल. नाहीतर तुम्ही जर शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच घेतला आणि इकडे अर्धा केलं तर शोल्डर पट्टी ही 1 इंचाची होऊन जाईल. ठीक आहे. तर ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जर जास्त मार्जिन घ्यायचं असेल तर इथे पण तेवढंच मार्जिन तुम्हाला घेतलं पाहिजे. त्यानंतर इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं माप दिलेलं आहे 6 इंच. तर इथे ब्लाऊजची जी उंची आहे ती जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं की 6.5 पावणे 7 पर्यंत गळा घ्यायला हरकत नाही. तर मी इथे 6.5 इंच घेते. नलिनी तुम्हाला जर याचा पुढचा जो गळा आहे तो 6च ठेवायचा असेल तरी तुम्हाला सेम मेथड करायची. फक्त 6.5च्या ऐवजी 6ला तुम्ही मार्किंग करा. 6.5ला मी मार्किंग केलंय. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंच घेतल्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे. आता नेहमी जेव्हा मी ब्लाऊज कट करते तेव्हा इथे 2.5 ते 3 इंच माप असतं आणि मग आपण इथून असं जोडून घेतो. तर शोल्डर पट्टी किती पण असू दे इथे खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच तिरकस घेऊन आपल्याला पुढच्या गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पंचकोनी वगैरे सुद्धा देऊ शकतात. त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप द्यायला सुरुवात करायची आहे. तर ही आहे आपली टक्स लाईन. तर ही जी योकपट्टी आहे या योकपट्टीवरती आपल्याला इकडून सुरुवात करायची आहे कटोरीचं माप द्यायला. तर इथे आपल्याला नेमकं किती घ्यायचं आहे. बरेच जण कटोरी टाकतात. ठीक आहे. तर त्यांची ही मेथड बरोबरच आहे. पण मला काय वाटतं की इथून जर आपण कटोरी टाकली तर इथे जे मास असतं त्यामुळे इथे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर फिटिंग तुमची खूप चांगली बसत असेल तर तुम्ही कटोरीचं जे माप घेतात ते घ्या आणि मग पुढचं तुम्ही मार्किंग करा सगळं. पण जर इथे जर फॅट जास्त असेल, आता तुम्ही इमॅजिन करा की हा जो भाग आहे तो अंगावर कुठे बसतो. तर इथे जर फॅट जास्त असेल तर मग आपल्याला इकडून कटोरी जे माप घेतो मग ते इथे कमी पडतं. इथे कमी कापड शिल्लक राहील आणि मग फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आधी हे माप घेते मी आणि मग नंतर पुढे कटोरीचं माप आपण सुरू करतो. तर इथे नेमकं किती माप घ्यायचं तर त्याचा चार्ट आहे हा. तर 38 छातीला आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. तुमचं जे पण छातीचं माप असेल ते तुम्ही इथे त्या छातीच्या मापानुसार इथे तुम्ही घेऊन घ्यायचं आहे. तर इथे 38ला 2.25 मी इथे 2.25 घेते. 3 सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि हे एक मार्किंग केलं. त्यानंतर इथून शोल्डर पासून 5 इंचावरती मी हा जो पॉइंट घेतला 2.25 इंच तो सरळ वरती ओढलेला आहे आणि शोल्डर पासून 5 इंच ही रेष ओढलेली आहे. तर या 2 रेषा जिथे एकमेकांना क्रॉस होतात तो हा पॉइंट आहे. त्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे 2.5 पर्यंत 2
2 ते 2.5 पर्यंत तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे, तर मी इथे 2.25 इंच, 2-2.5 तुम्ही किती पण घेऊ शकता, हरकत नाही. त्यानंतर ही जी रेष आहे ती गळ्याला इथे क्रॉस करते. तर मी असा 3 पॉईंट मिळाले, हा एक आणि हा एक. ठीक आहे, तर असा मी कटोरीचा आकार देऊन घेते. तर कटोरीचा आकार जर देता येत नसेल तर काय करायचं की डायरेक्ट अशा सरळ रेषा ओढायच्या, इथून घ्यायची, टक्स लाईनपासून, इथून नाही घ्यायची अशी. ठीक आहे, इथून घ्यायची. तुम्ही वरून सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि हा मग थोडासा असा गोलाकार तुम्ही करून घ्यायचा, 1/2 इंच वरती असा गोलाकार. हा झाला कटोरीचा आकार. ठीक आहे, तर 2 पीस करण्याआधी आपल्याला फुल कटोरीचं एक कटिंग आखून मी घेतलेलं आहे. आता आपल्याला 2 पीस कटोरीचं कटिंग करायला सुरुवात करायची आहे. मी सुरुवात केली होती पण माझं थोडंसं इथे चुकलं आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा दाखवते की आपल्याला काय करायचं आहे. आता इथे मी ए आणि बी हे 2 पॉईंट घेणार आहे. कुठून घेणार आहे तर ही जी टक्स लाईन आहे, ठीक आहे, या टक्स लाईनच्या वरती कटोरीवरती ते माप आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ते किती घ्यायचं आहे आता मी इथे पॉईंट देते. हा झाला ए. तर ए पासून 1.25 इंच घ्यायचं आहे, कारण की छाती आणि कमरेतील फरक हा 4 इंचापर्यंत आहे. तुम्ही बघू शकतात मी साईडला माप ही सगळी लावलेली आहेत. तर इथून 1.25 इंच घेतलं तर आपल्याला हा बी पॉईंट मिळेल. सेम टू सेम तसंच सी टू डी सुद्धा आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. तर 1.25 इंच का घेतलं तर छाती व कमरेतील फरक 4 इंचापर्यंत आहे. तुमच्याकडे जी माप आहेत त्यानुसार तुम्हाला हे माप घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो बी पॉईंट आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे, तिथून आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा 10वा भाग किती येणार इथे 3.8 म्हणजे किती 3.25 इंच. 10वा भाग कसा करायचा हे मी एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला थंबनेल दिसतंय, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तर मी इथे बी पॉईंटला अशा पद्धतीने टेप ठेवला आणि तिथून या टक्स लाईनवरती जिथे छातीचा 10वा भाग इथे छेद देतो तिथे मी एक पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, ती सरळ रेष मी इथे ओढून घेतलेली आहे. आता दुसरं सेम टू सेम तसंच या साईडला आपल्याला करायचं आहे. पण कसं करायचं आहे की इथे या पॉईंटला टेपचं 0 ठेवायचं आणि डी पॉईंटमधून आपल्याला छातीचा 10वा भाग म्हणजे 3.8 इथे मिळाला आणि हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ही सरळ रेष मारून झाल्यानंतर हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे हा छातीचा 10वा भाग इथे मिळाला आहे. कन्फ्यूज होऊ नका, हा जो डी पॉईंट आहे तो इथे आहे या रेषेवरती आणि डी पॉईंट थोडासा बाहेर आलेला आहे. ठीक आहे, तर तुमचा हा थोडासा इथपर्यंत सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर ते आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचा आहे तो पॉईंट. ठीक आहे, गळ्याला जोडून घ्यायचं आपल्याला आणि इथे आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे 1/2 इंच अंदाजे घ्यायचं, इथे 1/2 इंच घ्यायचं. असा हा कटोरीचा आकार आपण दिलेला आहे. आता आपल्याला हा भाग घ्यायचा आहे कटोरीचा, हा घ्यायचा नाही. आता मी जिथे रेष ओढते आहे तो भाग आपल्याला शिवणामध्ये कुठेच घ्यायचा नाही. तुम्हाला सुरुवातीला वाटू शकतं की ही पद्धत थोडी कठीण आहे, पण तुम्हाला हे व्यवस्थित छान फिटिंगमध्ये ब्लाऊज बसणार आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. नीट लक्ष देऊन बघा की मी कशा पद्धतीने कट करते आहे. हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे.
हा जो मागचा भाग आहे त्यावरती आपल्याला गळ्याचं माप हे टाकून घ्यायचं आहे। तर इथे एक मी कट मारला होता, इथे दिसतोय बघा तुम्हाला। तो कट यासाठीच होता की मागच्या गळ्याचं माप आपल्याला व्यवस्थित टाकता यावं। तर 10 इंच मागचा गळा आहे। इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे, जसं आपण पुढच्या गळ्याला घेतलं होतं। तुम्ही मागच्या गळ्याला 3 इंचापर्यंत घेऊ शकतात। जर डीप गळा, पसरट गळा कस्टमरला आवडत असेल तर तुम्ही 2.5-3 पर्यंत घेऊ शकतात। असं चौकोन आपल्याला करायचा नाही, खूप जास्त डीप होईल गळा आणि शोल्डर उतरू शकतं। इथे नेहमी तुम्हाला पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला 2.5 इंच घ्यायचा आहे, ठीक आहे। मग ही जी रेष आहे ती अशी येऊ दे तिरकी, नाहीतर मग अशी येऊ दे। त्यानंतर आपल्याला मागचे डाच घेण्यासाठी असे निम्मेवरती वाळून इथे जिथे फोल्ड येतो तिथे आपल्याला डाच घ्यायचा आहे। तर डाच हा मागच्या गळ्यावरच असतो, तर तुम्ही मागच्या गळ्यापेक्षा खाली तुम्ही डाच हा घ्यायचा आहे। मग तो डाच कितीचा पण येऊ शकतो, पण गळ्याच्या खालीच आला पाहिजे। साधी कटोरीचं ब्लाऊज मध्ये आपण जशी कटोरी वाढवतो तसंच इथे सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर मी एक दुसरा कागद घेते, जो आपला उरलेला होता तो मी कागद घेते। आता ही जी कटोरी आहे त्याच्या खालचा आपल्याला भाग तयार करायचा आहे। तर तो कसा करायचा, तर सर्वात आधी आपल्याला इथे छातीचा 5वा अधिक अर्धा इंच असं एक मार्किंग करून घ्यायचं आहे। तर छातीचा 5वा आहे 7.5 अधिक अर्धा इंच, म्हणजे छातीचा 5वा अधिक अर्धा इंच मी इथे मार्क करून घेते, ठीक आहे। सेम टू सेम आपल्याला वरती थोडंसं मार्क करायचं आहे आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं की हा जो एक्स्ट्राचा भाग होता इथे, तर आपल्याला ही कटोरीच्या खाली जो भाग आपल्याला लागणार आहे तो बनवायचा आहे आपल्याला, ठीक आहे। तर ही जी टक्स लाईन आहे तिथून आपण हे 1.25 इंच घेतलं होतं आणि हे टोटल जेवढं पण येत असेल त्याच्या अर्धा इंच जास्त आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे। म्हणजे हे कसं येईल, हे येईल असं, हे जेवढं पण आहे ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला। हे येतंय 2.5 इंच, तर 2.5 अधिक अर्धा म्हणजे इथे मी 3 इंच टाकून घेणार आहे। इथे सुद्धा 3 इंच आणि एक आयत आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आयत तयार करून घेतल्यानंतर आता इथे मी अर्धा इंच वाढवलेला आहे, ठीक आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही ही कटोरी आणि हा भाग जोडणार तेव्हा तुम्हाला 1/2 इंच आणि 1/2 इंच एवढंच तुम्हाला कापड याच्यामध्ये दाबायचं आहे, ठीक आहे। तर जर तुम्हाला अर्धा इंच मार्जिनची सवय असेल तर तुम्ही इथे हे जे अंतर आहे ते अधिक 1 इंच इथे टाकायचं आहे, ठीक आहे। पण मग शिलाई करताना तुम्हाला दोघीकडे वरती आणि खाली अर्धा इंचच घ्यायचा आहे। तर आता हा जो भाग आहे आयताकार तो इथे लागेल असा आणि खाली लागणार आहे योकपट्टी इथे। त्यानंतर आपल्याला काय करायचंय की ह्याचा निम्मे आपल्याला घ्यायचा आहे। 8चा निम्मे किती, 4। 4ला आपल्याला वरती एक सरळ रेष ओढायची आहे, पण ती सरळ रेष अर्धा इंच खालपर्यंतच जाऊ द्यायची आहे, ठीक आहे। आणि इथे अर्धा इंच आपल्याला डाच घ्यायचा आहे। तर हा अर्धा इंच जो डाच मी घेतला तो छाती आणि कमरेच्या फरकावरती अवलंबून आहे। तर इथे 4 इंचापर्यंतचा जर फरक असेल तर तुम्ही अर्धा इंच घ्या। त्यानंतर 6 इंचापर्यंत म्हणजे 5 किंवा 6 इंच फरक असेल तर 1/4 इंच घ्या आणि त्याच्याही पुढे 8, 9, 10 असा फरक असेल तर तुम्ही 1 इंच असा डाच घेऊ शकता। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे 1 इंच वरती आणि योकचा जसा आपण आकार देतो तसा इथे आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। म्हणजे काय होईल, आता मी हे कट करते आणि तुम्हाला दाखवते की कुठला भाग कुठे जोडला जाणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं असेल की खूप कठीण आहे कटिंग, खूपच वेगळं कटिंग आहे, आपल्याला जमेल की नाही वगैरे, तर खूप व्यवस्थित ब्लाऊज हे बसतं। मी तुम्हाला थोडक्यात याची शिलाई पण दाखवणार आहे। आता मी इथे ज्या खुणा केल्या, इथे कट मारले आणि इथे होल पाडला, तिथे आपल्याला खडूने खूण करायची असेल कापडावरती कट करताना। आता ही जी कटोरी आहे ही नेमकी कशी वाढवायची आहे, तर मी इथे तुम्हाला एक्स्ट्राचा कागद चिकटवून दाखवलेला आहे। तर इथे तुम्हाला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर जेव्हा इथे डाच आपला जाईल, इथे डाच मारल्यानंतर
हे असं होणार. ठीक आहे, तर असं झाल्यानंतर तुम्हाला हे इथे हे जोडून घ्यायचं आहे इथे. ठीक आहे, म्हणजे हे जे आपण पाव इंच वाढवलं होतं, म्हणजे हा जो भाग आहे हा अधिक अर्धा इंच आपण हे वाढवून घेतलं आहे. म्हणजे पाव जे इंच आहे, जे जसं इथे पाव इंच वाढवलं आहे तर ते इथे वाढवून आपण हे इथे शिलाई करून घेणार आहे, इथलं पाव आणि इथलं पाव. ठीक आहे, तर हे दोन भाग जोडले की एक सलग एक कटोरी तयार होते. आणि मग सलग एक कटोरी तयार झाली की त्याला तुम्हाला हा भाग जोडायचा आहे. तर हा भाग सुद्धा तुम्हाला कपड्यावर कट करताना जसं आपण इथे खाली वाढवले पाव इंच, तसं इथे इथे पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही कटोरी तयार झाल्यावर हे इथे जोडून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला ही योगपट्टी इथे जोडायची आहे. आणि मग इतर जे ब्लाऊज आहेत ते जसं आपण नेहमी शिवतो त्याप्रमाणे तुम्हाला शिवून घ्यायचं आहे. आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. तर जेव्हा कोपऱ्यापर्यंतची बाही असते, म्हणजे 8, 9, 10, 11, 12 इंचाची जी बाही असते कोपऱ्यापर्यंत, त्याला आपल्याला 2 दंडघेर हवे असतात. एक दंडघेर म्हणजे जितकी बाहीची उंची आहे तो एक दंडघेर, आणि 4 ते 5 इंच बाही उंचीवरती एक दंडघेर, असे 2 दंडघेर वापरून आपल्याला कोपऱ्यापर्यंतची बाही ही आखून घ्यायची असते. डिटेलमध्ये कोपऱ्यापर्यंतची बाही कशी आखायची हे मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला थंबनेल दिसते स्क्रीनवर, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता इथे नलिनी यांनी मला फक्त 10 इंचाची जी बाही उंची आहे त्याचाच दंडघेर पाठवला होता. तर मी एक्स्ट्राचं माझ्या मनाने जो 5 इंचाची जी बाही आहे त्याचा दंडघेर मी मनाने घेतलेला आहे. तर इथे बाही उंची अधिक अर्धा इंच जर अस्तरची बाही असेल तर इथे बाही उंची 10 अधिक अर्धा इंच 10.5. आणि मुंढा खोली आपल्याला सगळ्यांसाठी घ्यायची 3 ते 3.25 इंच. मोठ्या बाहीसाठी खूप जास्त विचार करत बसायचा नाही, 3.25 3.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता, त्यापुढे जायचं नाही. त्यानंतर उंची अधिक अर्धा इंच मी पुन्हा इथे टाकून घेते 3.25 इंच आणि सरळ रेष ओढून घेणार आहे. जर तुम्हाला बाही घडी किती घ्यायची हे कळत नसेल तर तुम्ही काय करायचं, छातीचा चौथा जितका पण येतो ती तुम्ही बाही घडी घेऊन टाकायची. ठीक आहे, तर आता इथे 38 म्हणजे छातीचा चौथा किती येणार आहे, 9.5 इंच. तर तुम्ही इथे 9.5 इंच बाहीची घडी घेऊ शकतात. अर्धा इंच कमी आली तरी चालेल. तर आता इथे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर आहे 10 इंचाच्या बाहीसाठी 5.5 इंच. जो पण दंडघेर असेल तो इथे टाकून घ्यायचा. त्याच्या बाहेर 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. इथे मुंढा खोलीच्या रेषेवरती आपल्याला दंडघेर अधिक 1 इंच घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 5.5 आपण इथे घेतला, त्याच्यामध्ये 1 म्हणजे 6.5 इंच इथे मी मार्किंग करून घेते. ठीक आहे, आता इथून आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि बघायचं आहे की जो मुंढा यांनी दिलेला आहे तो इथे येतोय का. तर मुंढा यांनी दिलेला आहे 17.5. 17.5च्या निम्मे किती येणार, 17.5 मध्ये अर्धा मिळवला तर 18 इंच. 18च्या निम्मे 9. 9 मधून पाव गेलं म्हणजे 9.25 इंचापर्यंत इथे आलं पाहिजे. म्हणजे इथे आपल्याला दंडघेर अधिक 1 इंच चालणार नाही. ठीक आहे, तर इथे मी जो मुंढा घेर आहे त्याच्या निम्मे घेऊन घेते. ठीक आहे, तर 17.5च्या निम्मे येणार आहे 9.25. 8.5 घेतलं तरी सुद्धा चालेल, हरकत नाही इथे. किंवा तुम्ही अजून एक काम करू शकता की मी 3.25 इंच मुंढा खोली घेतली होती, तर त्याऐवजी तुम्ही 3.5 इंच मुंढा खोली घ्या. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे मुंढा घेराच्या निम्मे 9.25 इंच. ते पण इथंच येत आहे. ठीक आहे, तर ह्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता बघूया बाहीची घडी किती आली आहे. तर बघा इथे बरोबर छातीचा चौथा ही बाहीची घडी आलेली आहे. त्यानंतर हे मुंढा खोलीवरती जे माप आहे 8 इंच त्याचा आपल्याला निम्मे 4 इंच घ्यायचा आणि सरळ रेष मारून घ्यायची. त्यानंतर इथून 1 इंच आणि इथून 1 इंच असे आपण भाग केले. त्यानंतर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे 1 इंच आणि इथून सुद्धा 1 इंच घ्यायचं. झाला मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचा आकार. पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं की 17.5 येत आहे का. तर इथे 9 आले म्हणजे 18 इंच येणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. त्यानंतर आपल्याला 5 इंचाची जी बाही आहे त्याचं सुद्धा इथे दंडघेर बघायचा आहे. तर 5 इंचाला दंडघेर मी इथे 13 घेतलेला आहे. यांचा किती पण असू शकतो, 14 सुद्धा असू शकतो. तर इथे मी 13.5चं जर माप टाकलं तर इथे येत आहे. ठीक आहे, तर इथे येत आहे. तर आपण बघा इथे असं जर केलं, अशी जर रेष आपण ओढली म्हणजे अशी फिटिंग समजा केली,
अशी फिटिंग केली आणि ही 5 इंचाची जी बाही आहे त्याचा दंडघेर इथे येतोय 13च्या मापाने. जर इथे त्यांचा हा इथे जो पण येतोय तो जर असेल म्हणजे 7.5 म्हणजे किती 14 ने 15 इंच जर दंडघेर असेल तर चालेल ही फिटिंग. ठीक आहे. पण जर इथे 13 इंच असेल तर मी इथे 6.5 घेतलेला आहे. तर हा जो एक्स्ट्रा कपडा येईल तर इथे बाहीला घोळ येतो. ठीक आहे. आणि यांचा जो मुंढाघेर आहे तो पण मोठा आहे. त्यामुळे काय करायचं इथे 5 इंचाच्या बाहीला जो दंडघेर आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने ही फिटिंग करून घ्यायची आहे. इथे कमी मार्जिन राहिलं तरी सुद्धा चालतं. तर अशी ही बाही आपण कट करून घेतलेली आहे. तर आता बघूया आपण की मागच्या आणि पुढच्या भागाला ही जी बाही आहे ती व्यवस्थित पुरते आहे का. तर इथे आपल्याला पाव इंचावरती आपण शिलाई घेत असतो, शिवून घेत असतो. तर इथे ठेवून मी मागचा मुंडा इथे जोडून बघणार आहे पुरतोय का. म्हणजे इथे बघा बाही जी आहे ती थोडीशी मोठी आहे. मोठी बाही राहिली तर हरकत नाही. आता इथे हे पोचतंय. ठीक आहे. तर इथपर्यंत शिलाई आली तर उत्तम आहे. इथून तुम्ही सरळ अशी शिलाई मारून घेऊ शकतात फिटिंग करताना. ठीक आहे. तर या सगळ्या मी तुम्हाला पॉसिबिलिटीज सांगते आहे. शिवताना असंच येईल असं नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटी सांगत आहे. तुम्ही फक्त ऐकून घ्या. तुम्हाला शिवताना लक्षात येईल की मी तुम्हाला काय सांगितलं. आता हा झाला पुढचा भाग. तर पुढच्या भागाला आपण इथे फिटिंग करणार. तर पुढचा भाग सुद्धा आपण बघून घेऊया पुरतोय का. बऱ्याच वेळा काय होतं की पुढचा जो भाग आहे पुढचा मुंडा हा खोल असतो त्यामुळे पुढचा भाग हा मोठा असतो आणि बाही पुरत नाही. ही बऱ्याच जणांची तक्रार असते. बघा अर्धा इंच जास्त आलेला आहे हा पुढचा भाग बाहीपेक्षा. ठीक आहे. म्हणून आपण जी बाहीची घडी आहे ती छातीचा चौथा घेतली. छातीचा चौथा वजा अर्धा 1 घेतलं असतं तर बाही जी आहे ती अपूर्ण पडली असती. ठीक आहे. त्यामुळे काय करायचंय तुम्हाला की छातीचा चौथा बाहीची घडी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि बाही जी जोडताना ती बरोबर इथे जेव्हा आपण शोल्डर जोडणार मागचा पुढचा भाग तिथे हा पॉइंट आला पाहिजे, मागे पुढे झाला नाही पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही बाही कट करून तयार आहे. जर तुम्ही इथे जरी फिटिंग केली शिवताना तरी सुद्धा फिटिंगला बसू शकतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं की जे अप्पर चेस्टचं माप आहे ते जर कमी असेल 38 पेक्षा 36 वगैरे जर असेल 38 पेक्षा जर कमी असेल 37-36 पर्यंत असेल तर ही शिलाई तुमची अशी सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. तर तुम्हाला बाहीचा जो आहे तो प्रॉब्लेम खूप जणांना असतो, मला पण आहे आणि अजून सुद्धा येतो. तर त्यामध्ये आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला ॲडजस्टमेंट करायची असते. तर आता मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की बाहीचा प्रॉब्लेम येतोच, कधी कमी होते, कधी जास्त होते, कधी पुढच्या भागाला कमी पडते, मागच्या भागाला जास्त होते, असं होतं. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं बाही जोडताना आपण जे इथे मागचा पुढचा भाग जोडतो कपड्यावरती तिथून तुम्ही बाही लावायला सुरुवात करायची, इकडे पण आणि त्या साईडला पण. म्हणजे आपलं कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट होऊन जातं. आणि जेव्हा तुम्हाला बाही ओढायची असते तेव्हा तुम्हाला या भागावरती ओढायची फक्त. ठीक आहे. त्यानंतर अजून एक टिप मी अशी सांगते तुम्हाला की इथे मी 1 इंच घेतलं. ठीक आहे. तर आता काय आपण एक ट्राय जस्ट करून बघू की इथे जर 1 इंचापेक्षा थोडं जास्त घेतलं आणि असा मुंढ्याचा जर आपण आकार दिला. ठीक आहे. तर आता किती इंच येतंय ते बघूया आपण. तर आता हे सगळे जे आहे ना हे प्रयोग आपल्याला करावे लागतात कटोरीच्या ब्लाऊजसाठी. तर किती आलं हे 9 इंच आलं. आधी किती येत होतं, आधी सुद्धा तेवढंच होतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथून आकार द्या, 1 इंचापासून आकार द्या किंवा 2 इंचापासून आकार द्या, तेवढाच मुंढा येणार आहे हा लांबीला. पण हा जो कापड आहे तो एक्स्ट्रा येईल. ठीक आहे. इथला जर घेतला तर हे 1 इंच घेऊन जर तुम्ही आकार दिला तर हे एक्स्ट्रा कापड येतं आणि कदाचित इथे चुण्या पडतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी एकदम बारकाईने आणि पॉसिबिलिटीज सांगितलेल्या आहेत. तर कटोरी ब्लाऊजचं असं फिक्स एक गणित कधीच नसतं, आपल्याला नेहमी ॲडजस्टमेंट करावी लागत असते मापानुसार. कारण खूप वेगवेगळे माप असतात. मी आतापर्यंत जेवढे कटोरी ब्लाऊजचे रिक्वेस्टचे व्हिडिओ बघितले त्यामध्ये खूप जास्त ॲडजस्टमेंटचा प्रकार होता. तरीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंतचे जे ब्लाऊज शिवले त्याच्या अनुभवानुसार मी तुम्हाला त्याचे कटिंग सांगितलेले आहेत. तर तुम्ही काय करा की बाही जेव्हा तुम्ही कपड्यावर कट करणार तेव्हा बाही जोडण्याच्या आधी जेव्हा पुढचा मागचा भाग जोडून होईल तेव्हा बाही जोडताना पहिले चेक करून घ्यायची. आणि मला आशा आहे की तुम्ही बघतच असाल चेक करून. तर जर इथे पुरत नसेल बाही पुढे, मला शंका आहे कारण पुढे बाही नाही पुरणार, तर बाही जर पुरली नाही तर तुम्ही थोडासा असा कट करून घ्यायचा. पुढचा मुंढा सांगते मी. ठीक आहे. आणि मागचा सुद्धा थोडासा असा 1/2 इंचानी खाली करून घ्या आणि मग जोडा, व्यवस्थित फिटिंग बसेल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवणार आहे. तर आता ते बघूया.
मी शिवताना फक्त तुम्हाला फ्रंट भाग जोडून दाखवणार आहे। तर जिथे मी हात दाखवते आहे, जिथे मार्किंग केलेलं आहे, तिथे तुम्हाला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे। 2 पीस कटोरीचा जो दुसरा भाग आहे तिथे आपण जो डाच बनवलेला आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारे कट्स मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला शिवताना सोपं जातं। दोन्ही भागावर अशा पद्धतीने तुम्हाला डाच हा ट्रेस करून घ्यायचा आहे। तुमची जी काही पद्धत असेल त्याने तुम्ही हे ट्रेस करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही भागावरती आपल्याला सेम टू सेम मार्किंग मिळतं आणि दोन्ही कटोरी आपल्या सेम येतात। कटोरीच्या पहिल्या भागाला दुसरा भाग आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। जिथे तुम्हाला बाण दिसतोय तिथे आपल्याला योक पट्टी जोडायची आहे, त्यामुळे तो भाग तुम्हाला खालीच ठेवायचा आहे। चुकून हा भाग बऱ्याच वेळा वरती लावला जातो, तर ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे। हे ब्लाउज अस्तरचं ब्लाउज आहे, तर मी अस्तर मेन कापडाला जोडून घेतलेला आहे कटोरीच्या दोघी भागांना। आणि आता आपण हे कसं शिवायचं ते बघणार आहोत। सर्वात आधी दुसरा जो भाग आहे कटोरीचा त्यावर आपण डाच मारून घेणार आहोत। त्याच्यावर आपण आधीच मार्किंग केलेलं आहे, तर अशा पद्धतीने व्यवस्थित घडी घालून हा डाच आपल्याला मशीनवर शिवून घ्यायचा आहे। आणि डाच शिवून झाल्यानंतर हा आपल्याला पहिल्या भागाला जोडायचा आहे। दुसऱ्या भागाला डाच मारून झाल्यानंतर तो असा दिसतो। आता हा दुसरा भाग आपल्याला कटोरीच्या पहिल्या भागावर ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। आणि कटोरीचा पहिला भाग हा तुम्हाला खालच्या बाजूला ठेवून मग शिलाई मारायची आहे। कटोरीचा पहिला भाग बिलकुल ओढायचा नाही। तुम्हाला ओढायचा असेल तर तुम्हाला दुसरा भाग ओढायचा आहे, पहिला भाग कटोरीचा बिलकुल ओढायचा नाही। जर तुम्ही सुरुवातीपासून बघत असाल तर तुम्हाला पहिला भाग आणि दुसरा भाग कटोरीचा लक्षात येऊन जाईल। तर अशा पद्धतीने आपली कटोरी छानपैकी तयार आहे। बघू शकता तुम्ही की कटोरीला किती छान पफ आलेला आहे। तर असे दोन भाग जोडून आपण एक कटोरी तयार करतो, त्यामुळे याला 2 पीस कटोरी म्हणतात। आणि नेहमीप्रमाणे आपल्याला ही कटोरी फ्रंटच्या भागाला जोडून घ्यायची आहे। कटोरी जोडताना नेहमी तुम्हाला कटोरी खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि जो फ्रंटचा भाग आहे तो तुम्हाला वरती घ्यायचा आहे। कटोरी ओढायची नाही। तुम्हाला ओढायचं असेल तर तुम्ही फ्रंटचा भाग ओढू शकता। दोन्ही कटोरी मी दोन्ही फ्रंटला जोडून घेतलेले आहेत। नेहमीप्रमाणे हे असं जोडून तयार आहे। आणि उरलेलं ब्लाउज म्हणजे योकपट्टी, बाही, मागचा भाग, आयहुक पट्टी, गळपट्टी हे सगळं तुम्हाला नेहमीप्रमाणे शिवून ब्लाउज तयार करून घ्यायचा आहे। तर या ब्लाउज मध्ये फक्त कटोरीचा भाग वेगळा होता, तो मी तुम्हाला दाखवलेला आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।